किनारपट्टी भागात सकाळी लगबग असते ती मच्छीमारांची. काही जण रापण सारख्या पारंपरिक पद्धतीनं मासे पकडण्यात व्यस्त असतात, तर काही दर्यातून पकडून आणलेली ताजी मासळी उतरवण्याच्या तयारीला लागलेले असतात. अशावेळी त्यांच्या जाळ्यांमध्ये किमान 2 समुद्री साप तरी अडकलेले दिसतात. मासेमारी दरम्यान अनावधानाने काही जीव जाळ्यात अडकतात. यामध्ये सागरी कासव आणि समुद्री सापांची संख्या अधिक असते. महाराष्ट्रात आढळणाऱ्या जमिनीवरच्या सापांपेक्षा समुद्रातील सापांबाबत आपल्याकडे हवी तशी माहिती उपलब्ध नाही. या अपुऱ्या माहितीमुळेच त्यांच्या संवर्धनाचं आणि त्यांच्याविषयी जनजागृतीचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी अनियंत्रित मासेमारी, जलप्रदूषण, हवामान बदल अशा काही कारणांमुळे समुद्री सापांच्या प्रजाती आता संकटात सापडल्यात. जेवढं तुम्ही किनाऱ्याजवळ मासेमारी कराल तेवढं समुद्री सापांचं प्रमाण पण जास्त आहे. सो पहिलं तर जे आपण रापण म्हणतो, जे रत्नागिरी मालवणच्या किनारपट्टीवर वापरलं जातं, ते समुद्रावरून मासेमारी होते, म्हणजे किनाऱ्यावरून मासेमारी होते, त्याच्यात सगळ्यात जास्त प्रमाणात मिळतात. त्या खालोखाल मग डोली जी आहे किंवा डोल नेट इंग्लिशमध्ये म्हणतो त्याच्यात येतात आणि ट्रॉलरमध्ये येतात आणि सगळ्यात कमी म्हणाल तर पर्सिन या जाळ्यात येतात. जगात सर्वात विषारी सर्प प्रजातींमध्ये समुद्री सापांचा समावेश होतो. भारतात समुद्री सापांच्या साधारण 31 प्रजाती सापडतात. त्यापैकी महाराष्ट्रात साधारण 7 ते 8 प्रजाती आढळतात. त्यामधील हुकनोज, स्पाइन बेलिड सी स्नेक या सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या प्रजाती आहेत. दिवर, कानस, मार्जो, मारुंजो अशा वेगवेगळ्या स्थानिक नावांनी या प्रजातींना ओळखलं जातं. तारली, बांगडे, कोळंबी अशा माशांबरोबरच अपृष्ठवंशीय समुद्री जीवांचा त्यांच्या खाद्यात समावेश असतो. जमिनीवरच्या सापांच्या विपरीत काही वेगळ्या शरीररचना समुद्री सापांमध्ये दिसून येतात. खाऱ्या पाण्यात तग धरण्यासाठी समुद्री सापांची शरीररचना त्या अनुषंगानं विकसित झाल्यात. काही साप जे जमिनीवर असतात ते अंडी घालतात, पण समुद्री साप जे आहेत ते मुख्य म्हणजे पिल्लांना जिवंत जन्म देतात, म्हणजे आईच्या पोटातला थ्रू पिल्लं बाहेर येतात, जसे बाकी प्राण्यांमध्ये असतात तसं. जमिनीवर हालचाल करण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीवरील सापांच्या पोटावर मोठ्या आकाराचे खवले असतात, तसे खवले समुद्री सापांमध्ये आढळत नाहीत. सागरी कासवांप्रमाणेच समुद्रातील सापांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतं. सगळेच समुद्री साप पाण्याखाली साधारणपणे 2 तास राहू शकतात. अशावेळी ते पाण्यात असताना आपल्या नाकपुड्या झापडांनी बंद करतात. समुद्रात राहून सुद्धा समुद्री सापांना खाऱ्या पाणी प्यायची सवय नाही आहे. इनफॅक्ट त्यांचे ऑर्गन्स पण जे आहेत ते त्यांना ते सलाईन वॉटर हँडल नाही करू शकत. समुद्री सापांचं जीवनचक्र हे समुद्रामध्येच व्यथित होत असलं तरी त्यांना आपली पाण्याची तहान गोड्या पाण्यावरच भागवून घ्यावी लागते. त्यासाठी हे साप पावसाळ्याची वाट पाहतात. पावसाळ्यात समुद्राच्या पृष्ठभागावर साचणाऱ्या गोड्या पाण्याच्या थरावर समुद्री साप आपली पाण्याची तहान भागवतात. इतर वेळी खाद्य पचवून निर्माण होणाऱ्या आर्द्रतेवर आपली गुजराण करतात. नागाच्या विषापेक्षा सागरी सापांचं विष हे जहाल असतं. मात्र जाळ्यात अडकलेल्या या सापांना मच्छीमार सहजपणे हाताळताना दिसतात. आर्थिकदृष्ट्या मच्छीमारांना समुद्री सापांचा उपयोग होतो का, याविषयी
मच्छीमार आपल्याला सांगतात, ते साप जनरली आमच्या मासेमध्ये दिसल्यानंतर सापाला एक म्हणजे वेगळ्या पद्धतीने बघितलं जाते, वेगळ्या पद्धतीने. तर साप असतो ना, तो आम्ही काढतो आणि आमचे लोक समुद्रात फेकून देतात किंवा त्या माशांच्या बाहेर काढतात. पण तो साप जो असतो त्याचा मासेमारीशी कुठे संबंध येत नसतो. म्हणजे उदरनिर्वाहाच्या उद्देशातून काहीतरी इन्कम व्हायला पाहिजे, प्रॉफिट व्हायला पाहिजे, फायदा व्हायला पाहिजे. तर साप जे असतं, सापातून कोणताही फायदा आमचे लोक बघत नाहीत. साप जो असतो तो आम्ही एक तर समुद्रात फेकतो किंवा आमच्या मासलीपासून वेगळा काढला जातो, पण त्याचा काही कधी उपयोग केला जात नाही. सागरी सापांच्या संवर्धनासाठी त्यांच्याशी रोजचा संबंध येणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. कारण अनावधानाने जरी हे साप जाळ्यात अडकत असले तरी ही संख्या मोठी असते. जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येणं शक्य नसतं. अशा वेळी गुदमरून त्यांचा मृत्यू होतो. प्रत्येक बोटीमागे सापडणाऱ्या 2 सापांपैकी एका सापाचा यामुळे मृत्यू झालेला असतो. जेव्हाही समुद्री साप जाळ्यात येतात किंवा माशांमध्ये असतात पडलेले, तेव्हा पहिली प्रतिक्रिया हे असते की त्याचं डोकं ठेचून त्याला मारायचं. आणि तो जमिनीवर तेवढा जसे नाग किंवा फुरसं जेवढे ॲग्रेसिव्ह असतात तसा समुद्री साप काय ॲग्रेसिव्ह नाही आहे. त्यामुळे जर काठीने लोटला तर तो पाण्यात परत जाऊ शकतो. त्यामुळे ती एक जनजागृती झाली पाहिजे की हे साप तेवढा धोका नाही आहे, म्हणजे माणसांना तेवढा धोका नाही आहे या सापांकडून. भारतात समुद्री सापांच्या विषावरचे प्रतिविष सहज उपलब्ध होत नाही. शिवाय समुद्री साप चावण्याच्या घटना भारतात दुर्मिळच आहेत. त्यामुळे किनारी क्षेत्रात राहणारे लोक आणि मच्छीमारांमध्ये जनजागृती करून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.